उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी शुभ सन्मान करूया। शब्दसुमनानं सर्वांचंच पुनश्च एकदा स्वागत। 2 षटकांचे या ठिकाणी वाजवी खेळ संपलेला आहे। 2 षटकाच्या अंतिम प्रगतीपथावरती 12 चेंडूचा खेळ संपला। अर्धा गड या ठिकाणी मात्र सर झाला। गड चढाई अजूनही बाकी असताना प्रगतीपथावरती मात्र 12 चेंडूंचा खेळ संपला। 2 गडी या ठिकाणी बाद झालेत आणि धावसंख्या येऊन पोहोचली ती तब्बल 27 या आकड्यावरती। 27 धावसंख्या धावपळावरती येऊन पोहोचल्या। खरं तर नरेशजी, पहिल्या षटकाचा जर विचार केला ना, P1च्या षटकामध्ये ज्यामध्ये प्रतिबंधन षटक असं संबोधलं जातं, 9 खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये असतात, 30 यार्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला मतलब बाउंड्री लाईन जवळ पाहायला मिळतात। त्यामध्ये धावा कुठल्या तब्बल 23। आणि प्रवीणजी, उर्वरित हे जे षटक पडलं, या षटकामध्ये विकेट देखील 2 कमावल्या आणि धावा अवघ्या खर्च केल्या या गोलंदाजानं 4। कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण की अडचणीत असलेल्या संघाला बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थानं कल्पेशनं मैदानावरती करताना पाहायला मिळालं। कौशल्य येतो आता बॉलिंग ट्रॅकवरती। खिरखंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरठण अशी लढत चालू आहे। शफल झाला खेळाडू थोडासा पुढून खेळण्याचा प्रयत्न। पांडसर आमच्याकडे वळत आहेत। अतिरिक्त चेंडूचा या ठिकाणी इशारा दर्शवत आहेत। अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने धावपळकमध्ये जाऊन पोहोचले तब्बल 28 या आकड्यावरती। 28 धावसंख्या धावपळकावरती लागले जात आहेत। षटकाला सुरुवात झाली। षटकाच्या सुरुवातीस खरं तर पहिल्या षटकाच्या सुरुवातीत 1 धाव, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस विकेट, तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीचा जर आपण विचार केला तर विकेट व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने खरं तर सुरुवात करतोय गोलंदाज। रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, बॉल थांबतोय का, पण बॉल थांबत नाहीये। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स। 4 धावसंख्येसाठी दुधारी तळवा चालवणारा हा फटका येतोय चौकार। प्रज्वल बारड आपल्याला विनंती, आपले मनोज पाठारे आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत, तर आपण कृपया स्टेजशी संपर्क साधा। प्रज्वल बारड चौकार येतोय। चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती। 32 धावसंख्या 2 गडांच्या मोबदल्यामध्ये येऊन पोहोचते 32 या आकड्यावरती। संघर्ष करावा लागेल या ठिकाणी आता, आणि संघर्षाची लढाई आहे। हा देखील अक्रॉस द लाईन नेत्रदीपक। बॉल आता थांबत नाहीये। खऱ्या अर्थानं ज्वालामुखी जितकी शांत तितकी शांत, आणि एकदा तिला त्या ठिकाणी वेग भेटला की ती मात्र त्याची जागा दाखवायला कमी करत नाहीये। बॅट्समननं देखील तोच प्रकारचा विचार केला। आता बराचसा वेळ आपण शांत थांबलो, आता वादळ दाखवायची आपली वेळ आलेली आहे। बॉलला घेतलं स्लॉटमध्ये, पाठवलं प्लॉटमध्ये। 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार। वेल दवडला नाही, जितका टर्न होता येईल तितका टर्न झाला, आणि जो बॉलला लॉफ्ट केला ना अगदी सीमारेषेच्या पलीकडे, बस बघावं आणि बघतच राहावं या बॉलकडे। अगदी आता खेळाडू असं वाटतंय की खेळपट्टीच्या मोहात पडलं की काय। खेळपट्टी देखील आता तितकीच या बॅट्समनला फलंदाजाला साथ देताना आपल्याला पाहायला मिळते। 38 वरती 2 विकेट लागल्या। बॅटिंग करणारे टीम पहिल्या सत्रामध्ये आपल्याला खिरखिंडी पाहायला मिळते, आणि त्यांच्या विरोधात पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करणारी टीम या ठिकाणी आपल्याला गोरठण। रिव्हर्स अटेम्प्टचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एक कंप्लीट होते का, अगदी 22च्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते। 1 आकड्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 39 आकड्यावरती। कदाचित प्रवीण सर ज्यावेळेस सरळ बॅटने फटके येत असतात ना, त्यावेळेस आडवी बॅट छेडण्याचा प्रयत्न करत बऱ्याचदा बॅट्समन करतात, आणि त्याच ठिकाणी ती चूक खऱ्या अर्थानं मागणी पडते आपल्या संघासाठी। खूप चांगली बॅटिंग म्हणावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं, कारण की पहिल्या सत्रामध्ये ते धावसंख्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावसंख्या येऊन देखील ढासळले नाही। खऱ्या अर्थानं त्यांना माहिती संघर्ष करावा लागणार आहे, कारण की संघर्षाशिवाय यश प्राप्त होणं या ठिकाणी मात्र खूप कठीण आहे, कारण की देरे हरी पंगावरी असं तरी मैदानात होणार नाहीये। त्यामुळे आपली पोळी आपल्यालाच भाजावी लागणार आहे। कधी तू तर कधी मी, आता तुझी बारी त्यानंतर माझी बारी।
आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकेट पटकावले। विकेट क्रमांक 3 येईल मैदानातून बाहेर। कौशलला आता या ठिकाणी जाता जाता का होईना पण सूर गवसला आणि खेळाडूला जाळ्यामध्ये पकडलं। विकेट क्रमांक 3 येईल मैदानातून या ठिकाणी बाहेर। साहिल जा मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर आता मैदानातून आपली जागा सोडतोय आणि येतो तंबूच्या दिशेने। आणि त्यांच्या विरोधात विपक्षात खेळणारी टीम असेल जांबरुंग। दोन्ही संघाचे कर्णधार आपण जर या ठिकाणी आला असाल तर या सत्रानंतर आपण नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस बॉक्समध्ये यावं ही आपल्याला विनंती। यानंतर जे मॅच जांबरुंग आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळवली टीम दोन्ही संघांचे पुरस्कर्ते त्याचबरोबर कर्णधार किंवा प्रतिनिधी कोण जर आले असेल व्हाईट बॉल प्रतिनिधी कोणी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। नाणेफेकीचं कौल दोन संघादरम्यान केलं जाईल। पंचांच्या भूमिकेमध्ये पांडे सर त्याचबरोबर अविनाशी पालांडे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत त्याचबरोबर बाळा साळुंके सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत सचिन दाभोळकर सर या ठिकाणी उपस्थित येतात। आमचे 4 ऑफिशियल्स आणि ही ऑफिशियल्स टीम खऱ्या अर्थाने जे जमवले त्यांच्या रक्तामध्ये खरं तर क्रिकेट आहे असं म्हणायला हरकत नाही। आमच्या अंकितजी तांबडे यांनी खरं तर हा पॅनल या ठिकाणी उपस्थित केला आहे। सर्व पंचांचा देखील आम्ही कमेंट्री बॉक्सच्या वतीने आभार व्यक्त करतो। मायदानावरती मागील बॉलवरती व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। या बॉलवरती डॉट बॉलची सांगता पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते। धावफळ कुठेही गेलं नाही। धावफळ अगदी आपण पाहत आहे 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय। प्रगतीपथावरती 40 धावसंख्या। या षटकामध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली, एक लेग बाईज, एक षटकार, एक चौकार, एक डॉट बॉल आणि 2 अतिरिक्त चेंडू अशी षटक रचना खऱ्या अर्थानं अद्याप 7 चेंडू या गोलंदाजानं फेकलं। पडल्यानंतर थोडासा वेग घेतला बॉलला। व्हाईट बॉल लाईन आणि लेंथ खऱ्या अर्थानं भरकटतो। आता गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला कौशल पाटील। खरं तर चेंडूला दिशा देणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। ना ते एक वेलांटी दिली ना तर त्या शब्दाची देखील दशा होते। अशी परिस्थिती आता मैदानावरती पाहायला मिळते। पण आता प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं मेजवानी आजच्या दिवसामध्ये खालापूर विभागातील चांगले चांगले संघ एकमेकांच्या विरोधात धडक देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या ठिकाणी फटका खूप चांगला खेचला, तितक्याच ताकदीने अडवण्याचा प्रयत्न देखील झालाय जरूर। एक धावला रोखू शकला नाही खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ। एक धाव या ठिकाणी अगदीच सहजरित्या कंप्लीट केली। एक धावसंख्येच्या सगळ्यांना धावफलक मात्र जाऊन पोहोचेल। षटक समाप्तीच्या सगळ्या 18 चेंडूंचा खेळ संपलाय। 3 गडी या ठिकाणी बाद झालेत। निलेश बाद झालाय, साहिल बाद झालाय, कृष्णा बाद झालाय। हे 3 खेळाडू बाद होत असताना धावफलक मात्र जाऊन पोहोचले होते तब्बल 42 आकड्यावरती। 42 धावसंख्या धावफलक करते आपल्याला पाहायला मिळते। आमची संपूर्ण केटीसीची टीम या स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळते। अजिंक्य पवार या टीमचे फाउंडर आहेत, वाकस गावचे सुपुत्र आणि कर्जतमधील पहिली वाहिनी खऱ्या अर्थानं त्यांनी जी बनवली ती केटीसी कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। मनोज पाठारे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लीड करताना पाहायला मिळतात। अथांग मेहनत आहे त्यांची देखील। त्यानंतर आमचे गौरव घोसाळकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। रोहित पाडगे त्याचबरोबर अजिंक्य पाडगे हे देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना पाहायला मिळतात। आमचे दर्शन बैलमारे। संपूर्णच आयोजकांचे आभार व्यक्त करावे तितके कमीच, कौतुक करावे तितके कमीच, कारण की इतकी मोठी स्पर्धा घडवणं हे अगदी ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही। या स्पर्धेला घडवण्यासाठी खूप चांगली कमिटी देखील लागते आणि एकाग्रता लागते। राज घोसाळकर देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यांच्या मनापासून आभार। 3 षटकं खरं तर प्रवीण सर या ठिकाणी संपलं। कधी बॅटिंग करणारी टीम सर होते तर कधी बॉलिंग करणारी टीम या ठिकाणी सर होताना पाहायला मिळते। खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कोणावर कोण सर होईल हे सांगणं खऱ्या अर्थानं खूप कठीण असणार आहे, कारण की तितकाच आत्मविश्वास, आत्मबल, कॉन्फिडन्स हे घेऊन खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी खऱ्या अर्थानं खेळत असतो, की जेणेकरून उद्या गल्लोगल्ली चर्चा झाली पाहिजे की या आमदार चषकामध्ये खऱ्या अर्थानं नंबर मारला कोणी याची चर्चा मात्र गल्लोगल्ली होणार। पण सुरुवात होती या ठिकाणी षटकाला। चौथ्या शेवटचा षटक या ठिकाणी सुरुवात होत असताना विकेट लागली जाते। या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचे विकेट, मैदानातील बॅट्समन बाहेर।
याचबरोबर खालापूर टेनिस क्रिकेट कमिटीचे जे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनाच विनंती करतो की आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक यावं. आपल्याला विनंती करण्यात येते आमच्या आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. राज पाटील खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. खरं तर चर्चा चालू होती नरेशजी की क्रिकेटमध्ये संघर्ष हा खूप महत्त्वाचा असतो, कारण की प्रत्येक खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. कोण स्वतःच्या नावासाठी क्रिकेटमध्ये खेळत नाही, की जेणेकरून आपल्या गावाचं नाव साता समुद्रापलीकडे उद्या समोरच्या तालुक्यामध्ये देखील आपले गावाची चर्चा झाली पाहिजे की काय संघ खेळला या गावाचा, काय खेळाडू होता, काय खेळ केला त्या खेळाडूनं. इतकी चर्चा होणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. तितका हाहाकार माजवला पाहिजे प्रत्येक संघानं मैदानावरती येत असताना, कारण की क्रिकेट म्हटलं तर दोन संघ एकमेकांच्या विरोधात येणार आहे. जो संघ चांगले एफर्ट्स करणार तो या ठिकाणी मात्र ट्रॉफीच्या दिशेनं जाणार. ज्या संघाचे एफर्ट्स कमी असणार तो तेवढा बॅकफूटवर येणार. पण त्या संघाला देखील खचून चालणार नाही आहे की त्या मॅचमध्ये घडलं काय, त्या सर्व चुकांचा अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आपण त्या चुकांवरती कसं लक्ष देऊ याचं मात्र काम करणं त्यांना देखील महत्त्वाचं असणार आहे. मागील मॅचमध्ये जर्मन क्रिकेट संघ चिंचवली गोहे या संघाने मात्र बाजी मारली. धावसंख्येचा जर विचार केला धावफलक मात्र दम पोचलोय 43 या आकड्यावरती. 43 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोचले. याच दरम्यान गुरुग्राम पंचायत ठाणे नवेचे विद्यमान सदस्य आदरणीय संतोषजी खाडेसाहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होतं ते आदरणीय आमचे प्रवीणजी देशमुख सर उर्फ आमचे प्रवीणजी मास्तर, ज्यांच्याकडून आम्ही खरं तर या क्रिकेटमध्ये समालोचनाच्या बाबतीत बरंच काही शिकलो. त्यांचे आदरणीय प्रवीणजी देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहतात. आपलं प्रथमतः शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो आम्ही. त्याचबरोबर गुरुग्राम पंचायत ठाणे नवेचे विद्यमान सदस्य आदरणीय संतोषजी खाडेसाहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पण चला जाऊयात मैदानाकडे. या सत्रानंतर आपण जरूर पाहुण्यांकडे बोलूयात. धावफलकाचा जर विचार केला ना तर धावफलक मात्र जाऊन पोचलं ते तब्बल 45 आकड्यावरती. 45 धावसंख्या. नवीन खेळाडू अक्षय खऱ्या अर्थानं कदाचित अक्षय या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. अक्षय बाद झाला या ठिकाणी आणि धावफलकाचा विचार केला तर तब्बल 5 खेळाडूंच्या खेळ समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धाव येऊन पोचल्यात. त्या तब्बल 45 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोचल्यात. नवीन बॅट्समन डावखुरे हाताचा खेळाडू लॉफ्ट केले बॉलला. पाहुण्यांचं स्वागत अगदी बॅट्समन षटकाराच्या साह्यानंच करतायत. बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. दोन्ही टीम खरं तर बऱ्याच एकमेकांच्या विरोधात आपल्याला येताना पाहायला मिळाले. 36 विभागातील दोन्ही संघ विकेट लागले जाते. खरं तर प्रवीणशी मैदानावरचं जे चित्र आपण पाहिलं ना की बऱ्याचशा विकेट लागल्यात, पण धावसंख्येला मात्र गती जितकी हवी होती तितकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 51 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गती खूप पाहायला मिळाली. असं वाटलं की 6 विकेट लागल्यात की धावसंख्येवरती दबाव येतोय की काय असं वाटत होतं, पण तो दबाव काही हटला नाही.